हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। गुरुवार को मुक्ताई मंदिर में अपने प्रचार का नारियल फोड़कर बीजेपी की रावेर की उम्मीदवार रक्षा खड़से ने अपने प्रचार की अधिकृत शुरुआत की। इससे पहले शहर में एक छोटी सी सभा का आयोजन किया गया था, जहां हजारों की संख्या में लोग समर्थन के साथ मौजूद थे। यहां पर रक्षा खड़से के ससुर अर्थात एकनाथ राव खड़से की अनुपस्थिति ने उन्हें सहसा रुला ही दिया। आई मुक्ताईच्या आशीर्वादाने आणि आदरणीय नाथाभाऊंच्या आशीर्वादाने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले रावेर मतदारसंघाचे पालक आदरणीय चेनुभाऊ संचेती, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले आपले आमदार आदरणीय हरिभाऊ, इथे उपस्थित असलेले भुसावळचे आमदार आदरणीय संजूभाऊ, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले आदरणीय रोहिणीताई, इथे उपस्थित असलेल्या आपल्या साधनाताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले मकासरे दादा, आशामभाई, लक्ष्मण दादा जाधव व सर्व नगरसेवक, सर्व नगराध्यक्ष, सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी, इथे उपस्थित असलेले सर्व पंचायत समितीचे सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य, आपले जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय सुनील नेरे सर, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष नंदूभाऊ महाजन, हर्षलभाऊ पाटील, आपले जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अशोक भाऊ कांडलकर, सर्व तालुका अध्यक्ष। आजचा कार्यक्रम उमेदवारी जाहीर झाल्यापासून हा आपला पहिला कार्यक्रम आहे आणि इथे सगळ्या मान्यवरांनी, सगळ्या आमदारांनी आपलं मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या प्रचाराचं नारळ आई मुक्ताईच्या चरणी आपण आज इथे फोडणार आहोत आणि आजपासून खरी आपली प्रचाराची सुरुवात होते। गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती की उमेदवार कोण, पण आज काँग्रेसकडनं ही उमेदवारी डॉक्टर उल्हास पाटील साहेबांना दिली गेलेली आहे आणि आपली लढत आता ही काँग्रेस सोबत आहे। पण बंधूंनो, जे काही इथे मनोगत आदरणीय हरिभाऊ असतील, संजूभाऊ असतील, सगळ्यांनी आपल्या समोर मांडलेलंच आहे की मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय नाथाभाऊंच्या आशीर्वादाने, आदरणीय गिरीशभाऊंच्या आशीर्वादाने, मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाने आपण या मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि प्रयत्न हाच राहिलेला आहे की विकास कामं आपण जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे आणि जे धोरण आपल्या पक्षाचं होतं की सबका साथ सबका विकास, याच अनुषंगाने आपण या मतदारसंघामध्ये कामं करायचा प्रयत्न केला। नाथाभाऊ आज इथे, नाथाभाऊंनी फोनवर आपल्याशी संवाद साधला। नक्कीच तो क्षण आपल्या सगळ्यांसाठी खूप अवघड होता। जी परिस्थिती 2014च्या वेळेस होती, आज तोच दिवस मला परत आठवला, पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आई मुक्ताईच्या आशीर्वादाने आणि नाथाभाऊंच्या खरोखर आशीर्वादाने आज मी तुमच्या समोर परत उपस्थित आहे। पण जो विश्वास आदरणीय नाथाभाऊंनी मला दिला की परिस्थिती कोणतीही असो, पण वारसा आपला हा जनसेवेचा आहे आणि तोच वारसा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। म्हणून परिस्थिती काही आली तरी आपण जनसेवेचा वारसा एक वेळ उचललेला आहे, तो जनतेमध्ये जाऊन आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्याच हिमतीने मी आज परत आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे, आपल्या सगळ्यांच्या समोर उभी आहे आणि मला विश्वास आहे की आपण इथे जमलेले सगळे लोक माझ्या पाठीशी आहे आणि त्याच हिमतीने तुम्ही मला सहकार्य करणार। 2014ला मी नवीन होती, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका होती की हे काम करू शकणार की नाही शकणार, पण आपण सगळ्या लोकांनी साथ दिली, आपण सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी हे 5 वर्ष यशस्वीपणे काम करू शकले आणि भविष्यामध्ये पण आपल्याला शब्द देते की अजून चांगल्या पद्धतीचं काम मी आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या लोकांसाठी करायचा प्रयत्न करेन। या 5 वर्षामध्ये कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं, कधी कोणत्या पक्षाचा माणूस आहे कधी विचार
केलं नाही. जी शिकवण आदरणीय नाथाभाऊंनी दिली की आपल्या दाराशी जोही व्यक्ती येईल त्याचं काम झालं पाहिजे, त्याच्या कामासाठी प्रयत्न केला पाहिजे, आणि त्याच शिकवणीवर मी हे 5 वर्षांनी काम केलं. विकासाचे मुद्दे बोलायसारखे खूप आहे. असं कोणताही घटक नाहीये की त्यासाठी आपण काम केलं नाही, त्यासाठी केंद्राच्या योजना आपण आणल्या नाही. आज गावागावामध्ये आपण आरोग्य शिबिर घेतले असतील. आदरणीय मोदी साहेबांच्या योजनेच्या माध्यमातून उज्ज्वला गॅस योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, प्रधानमंत्री विमा योजना असेल, मुद्रा योजना असेल, आयुष्मान भारत योजना असतील, या सर्वसामान्य लोकांसाठी योजना आहे त्या आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जे 2014ला आपण शब्द दिले होते की आम्ही ह्या जिल्ह्याचा विकास हे रस्त्यांच्या माध्यमातून करू. आज आपण जिल्ह्यामध्ये गेलो तर स्टेट हायवे असतील, नॅशनल हायवे असतील, आज त्याची कामं सुरू होताना दिसत आहे. रेल्वेच्या सगळ्या व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीच्या इथे करू. आज भुसावळ स्टेशन हे देशातलं 10व्या नंबरवर आहे की जेणेकरून एक आदर्श स्टेशन आज मानलं जात आहे आणि त्याला पुरस्कार आज मिळालेला आहे. इथे विमान सेवा आपण इथे करू तर त्यासाठी आपण पासपोर्ट ऑफिसची निर्मिती आपण भुसावळ मध्ये केली. असे काम अनेक सांगण्यासारखे आहे की जेणेकरून आपला हा ग्रामीण भाग हा विकासाकडे कसा जाईल आणि त्या माध्यमातून आपण जनतेला पुढे कसं आणू शकतो. इथे हरिभाऊ इथे बसलेले आहे. हरिभाऊंचं स्वप्न होतं की आपल्या शेतकऱ्यांसाठी मेगा रिचार्ज ही योजना आली पाहिजे की ज्या माध्यमातून आपल्या तिन्ही तालुक्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. आदरणीय हरिभाऊ असतील, नाथाभाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, आपले मध्य प्रदेशचे आमदार असतील, तिथले मंत्री असतील, त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज आपण ती सिंचन योजनेसाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि ती पण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. असं कोणतंही क्षेत्र आपण सोडलेलं नाहीये की ज्यासाठी आपण प्रयत्न केले नाही. इथे संजू भाऊ इथे बसलेले आहे. त्यांचाही आग्रह होता की भुसावळला एक चांगला प्रोजेक्ट रेल्वेचा आला पाहिजे की ज्या माध्यमातून इथे मुलांना रोजगार उपलब्ध होईल. त्याचंही काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. जामनेर तालुक्यासाठी जी पीजे लाईन आहे त्याचंही काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे की जेणेकरून पाचोरा असेल, जामनेर असेल, बोदवड असेल, इथे आपण परत एक दुसरी रेल्वे कनेक्टिव्ह करतोय की जेणेकरून तिकडच्या लोकांना सोय. इथे आपल्या संचिती साहेब इथे बसलेले आहेत. तिकडचा सिंचनाचा प्रकल्प आज भाऊंच्या माध्यमातून आज पुढे जाताना दिसतोय. असे काम अनेक करण्यासारखे आहे आणि अनेक कामं आपण आदरणीय आपल्या सगळ्या आमदारांसोबत आपण करायचा प्रयत्न केला आहे. विकास कामामध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाहीये, योजनामध्ये आपण कुठे पडलेलो नाहीये. पण बंधूंनो, ही निवडणूक आहे आपल्या देशाच्या नेतृत्व ठरवायची. म्हणून आपल्या प्रत्येकाचं मत, आपल्या या सामान्य जनतेचं मत हे देशाचा विकास हा ठरवणार आहे, देशाचं नेतृत्व ठरवणार आहे. म्हणून ही निवडणूक हे उल्हास पाटील किंवा रक्षा खडसे मध्ये नाहीये, तर ही आपल्या देशाच्या हितासाठी निवडणूक आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये जातीने लक्ष घालून, मी स्वतः उमेदवार आहे म्हणून आपण ही सगळ्यांनी निवडणूक लढवायची आहे. इथे आज नाथाभाऊ जरी नसले पण नाथाभाऊचे सगळे कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहे आणि नाथाभाऊची जी शिकवण आहे, नाथाभाऊंनी जे केलेलं काम आहे, जेवढी ताकद ह्या कार्यकर्त्यांमध्ये नाथाभाऊंनी टाकलेली आहे. आज नाथाभाऊ जरी मुंबईत असले पण ह्या एक एक कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर आपण नक्कीच 5 लाखाच्या वरती जाऊ. तेवढा विश्वास मला आपल्या सगळ्यांवर आहे की आपण माझ्या पाठीशी आपण सगळे लोक उभे राहणार आणि माझ्या सोबत या 20 दिवसामध्ये आपण सगळे लोक फिरणार. जास्तीत जास्त प्रचार आपल्या पक्षाचा आपण तुम्ही लोक करणार आणि आपण घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीशी बोलून येत्या 23 एप्रिलला कमाल ह्या निशाणीवर बटन दाबून आपल्याला बहुमताने आपल्याला विजय व्हायचा आहे. पण त्याच्यासाठी प्रत्येक इथे बसलेली महिला, माझी भगिनी असेल, प्रत्येक सगळे माझे बंधू असतील, त्यांना सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार. इथे संजू भाऊंनी सांगितलं की ताई थोड्या घाबरलेल्या आहे. नक्कीच, कारण की जे माझा आशीर्वाद किंवा आज माझं सपोर्ट आज आदरणीय नाथाभाऊ आहे. पण मला पुन्हा विश्वास आहे की आपण सगळे लोक माझ्या सोबत आहात. कारण की जेव्हा निखिलचं निधन झालं तेव्हा तुम्ही सगळे लोक माझ्या सोबत होते. आज नाथाभाऊ आपल्याशी फोनवर बोलले आणि त्यांनी सांगितलं ते लवकर येतील आणि आपल्या सगळ्यांसोबत परत प्रचाराला ते फिरतील आणि त्याच
हिमतीने आपण ही निवडणूक लढू, तेवढा विश्वास मी आपल्याकडनं घेते. आणि आज आपण सगळे लोक इथे उपस्थित झाले त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. एवढं म्हणून मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुक्ताई नगर की देवी के चरणों में नारियल पधारकर रक्षा खड़से ने देवी से विजय मांगी और अपने प्रचार का रथ को आगे बढ़ाया. आज इथे सगळ्या महायुतीचे जेवढे पदाधिकारी आहे, आमचे सर्व नेते, सर्व आमचे आमदार पक्षाचे, आज सगळ्यांच्या हस्ते इथे आज प्रचार नारळाचा शुभारंभ झालेला आहे आणि आजपासून आम्ही प्रचाराची सुरुवात करतोय. आणि आज जवळपास इथे 4 ते 5 हजार लोकांची इथे आज सगळ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आणि मला असं वाटतं की सुरुवात चांगली झालेली आहे. आणि जी लोकांची इच्छा आहे की रावेर मतदारसंघामध्ये जवळपास 5 लाखाचा लीड ची अपेक्षा सगळ्या लोकांची आहे आणि सगळे लोक त्या पद्धतीने काम करायला तर त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण हिमतीने सगळे कार्यकर्ते सक्रिय झालेले आहे आणि परत एक वेळा मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान बनवावं ही सगळ्यांची. थोडी तब्येत खराब असल्यामुळे ते मुंबईला आहे, पण त्यांनी फोनवरनं शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेले आहे. आज जरी ते इथे नसल्यास नक्कीच आम्हाला सगळ्यांना त्यांची कमी भासली आहे, पण ते लवकरात लवकर बरे होऊन आमच्या प्रचारामध्ये ते सामील होतील आणि परत सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह नक्कीच निर्माण होईल. जन सैलाब को देखकर तो रक्षा खड़से का पलड़ा भारी ही लगता है और जिस तरह से लोग खड़से के दीवाने हैं, रक्षा खड़से की जीत पक्की ही मानी जा रही है. मुक्ताई नगर से धर्मेंद्र की रिपोर्ट, इंडिया अब तक न्यूज के लिए. हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं.